हरिओम. प्रवचन क्रमांक 17. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. शांतरस. संतांचे वर्णन. भावार्थ दीपिका यावरील पहिल्या प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे भावार्थ दीपिकेमध्ये शांतरस प्रवाहित होत आहे. शांतरसाचे झरे वाहत आहेत. असे झरे म्हणजेच दुसऱ्या शब्दात भावार्थ दीपिकेमध्ये संतांचे वर्णन केलेले आहे. या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला आप्तसखियांच्या प्राणांचा मोह झाला, याचे त्याला दुःख झाले, म्हणून त्याला विषादाने घेरले. आपण राज्य मिळवण्यासाठी, सत्ता गाजवण्यासाठी, राज्योपभोग घ्यायला मिळावेत म्हणून आपण आपल्याच नातेवाईकांना ठार मारायला तयार झालो आहोत, या विचाराने त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. येथे दोन्ही बाजूने भयावह रणसंग्राम होणार हे निश्चित आहे. यात येथे जमलेल्या 18 अक्षौहिणी सैन्याला बळी जाणार हे सत्य आहे. तसेच घोडे, हत्ती इत्यादी बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागणार हे उघड आहे. अशा प्रकारे संहार करून, वस्तुजगताचा नाश करून पांडवांना राज्य मिळणार आहे. आणि अशा राज्याच्या लोभाने आपण युद्ध करायला आलो आहोत, या विचाराने अर्जुनाचे डोके बधिर झाले. त्याच्या अंगाचा दाह झाला. त्याचे शरीर थरथरू लागले. त्याच्यात नातलग आणि बिचारे मुके प्राणी यांच्याबद्दल करुणा निर्माण झाली. त्याला समोरील आप्तसखीय सर्वसामान्य सैनिक पाहून त्यांची दया आली. त्यांच्याबद्दल त्याच्यात प्रेम निर्माण झाले. या आपल्याच नातलगांना ठार मारायचे या विचाराने त्याची मती कुंठित झाली. समोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, राजगुरु कृपाचार्य, बंधू, मामा, मुले, सखे, आप्त, सखीय इत्यादी पाहून त्याला त्यांची हत्या करणे म्हणजे पाप आहे, यामुळे नरकात जाणे आहे याची जाणीव झाली. अशा प्रकारे पाप लागले, आपल्याकडून अनात्माचरण घडले, आपण नरकवासी झालो, आपण अशुद्ध, अपवित्र, कलंकित झालो आणि त्यामुळे योगेश्वर भगवंत श्रीकृष्ण आपल्यापासून दूर जाईल. आपण या भौतिक चिखलात जन्मोजन्मी अनात्मचरण करत फेरे घेत पिचत राहू. या आणि अशा विचाराने हे राज्य नको, युद्ध नको, सत्ता नको, भौतिक उपभोग नकोत, वैभव, धनसंपत्ती असे काहीही नको, अशी त्याला विरक्ती, निरक्षता आली. आणि विशेष म्हणजे अनेक लढाया केलेला, त्या सर्व जिंकणारा, त्या लढायांमध्ये अनेक योद्ध्यांची मुंडकी सहज लीलेने धडावेगळी करणारा, महापराक्रमी, अजोड, जगज्जेता, अपराजित, धीरवीर, शौर्य गाजवणारा असलेला अर्जुन वैचारिक परिवर्तन झाल्याप्रमाणे मला राज्य नको, मला लढाई नको, विजय मिळवायची इच्छा नाही, मला या समोर असलेल्या माझ्याच नातलगांना ठार मारता येणार नाही आणि म्हणून मी युद्ध करू इच्छित नाही असे म्हणू लागला. अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे, यापेक्षा मी निशस्त्र होतो. मला कौरवाने ठार मारले तरी चालेल. मी अरण्यात जातो. मी कंदमुळे खाऊन जगेन. मी भिक्षा मागून जगेन. आग लागो या सर्वाला. मला हे काहीही नको. यापेक्षा मी दुःख सोसेन. मी हाल अपेष्टा सहन करेन आणि जगेन. आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचे अहित करायचे असेल तर आम्हाला त्याने यासाठी जन्माला घातले का? त्यांना मारून आम्ही जगायचे कोणासाठी? कुणाला वंश मिळावा अशी इच्छा जी केली जाते ती वंशजाने स्वकीयांचा संहार करावा यासाठी का? मन त्यांच्याविषयी इतके कठोर करावे असे आमच्या मनात तरी कसे यावे? त्यांना आपल्याकडून सौख्य लाभेल असेच आम्ही करणे श्रेयस्कर. आम्ही पराक्रम गाजवावा. आम्ही जे मिळवावे त्याचा त्यांनी उपभोग घ्यावा. त्यांच्या सौख्यासाठी आम्ही प्रसंगी प्राणाची पर्वा करू नये. कृष्णा, कौरव कसेही वागले, त्याने आम्हाला ठार मारले तरी त्यांना ठार मारावे असे माझ्या मनातही येणार नाही. मला त्रिभुवनाचे राज्य जरी अनायासे मिळाले तरीही मी असे निंद्य कृत्य करणार नाही. कृष्णा, आम्ही असे स्वजनांच्या वधासारखे कृत्य केले तर आमचा आदर कोण करेल? एकमेकांशी लढून
संपूर्ण वंश कुळ दोषी होते. कुळाबरोबर कुळधर्म कुळाचार लोप पावतो आणि मग कुळामध्ये अधर्म बोकाळतो. कुळ गर्तेत जाते. मग तेथे विधिनिषेध राहत नाही. अशा प्रकारे विवेकाने सारासाराने कोणी आचरण करत नाहीत. दिवा मालवून अंधारात चालले तर ठेचकाळ्याला होते. त्याप्रमाणे कुळाचा क्षय झाल्यावर कुळधर्मामुळे पापाशिवाय अन्य काही उरत नाही. यम नियम यांचे आचरण संपले की इंद्रिय स्वैराचारी होतात. कुलीन स्त्रियाही पापाचरण करू लागतात. अशा प्रकारे सर्व जाती धर्माचा ऱ्हास होतो. उघड्यावर बळी ठेवल्या जसे कावळे त्यावर झडप घालतात तसे अशा भ्रष्ट कुळामध्ये महापातके प्रवेश करतात. मग अशा कुळातील समस्त जनांचे पतन होते. ज्यावेळी बोटाच्या टोकाला जरी साप चावला तरी सर्वांगात विष भिनते, त्याप्रमाणे आप्तसख्यांचा वध केल्यामुळे सर्व वंशांचे पतन होते. अशा प्रकारे व्यक्त झालेले पहिल्या अध्यायामधील अर्जुनाचे हे विचार संतांचे विचार आहेत. हे संतांचे वर्णन आहे. हा शांतरस आहे. आपले नुकसान झाले तरी चालेल, परंतु कोणत्याही प्रकारे कशाहीसाठी संत अनात्मचरण करत नाहीत, अपवित्र वर्तन करत नाहीत. ते सर्वत्र सख्य सलोखा शांतता आत्मभाव नांदावा यासाठी प्रयत्नशील असतात. याचे येथे दर्शन घडते. हरिओम.